आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागात सध्या रस्त्याचे कामं सुरू आहेत। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागात सध्या विविध रस्त्यांची कामं सुरू असली तरी या कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रस्ते पूर्णतः खराब अवस्थेत होते। रस्त्यांची चाळणी झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। अखेर अनेक वर्षांनंतर शासनाकडून या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाल्यानं नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली होती। मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे। माळेगाव इचोरा या सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। डांबरीकरणाचे काम अत्यंत थातुरमातुर पद्धतीने केले जात असून साईड भरणीसाठी आवश्यक असलेला मुरुम न टाकता थेट शेतातील काळी माती वापरली जात असल्याचा निदर्शनास आलं आहे। विशेष म्हणजे या बाबीकडे संबंधित बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या 6 किलोमीटरच्या टप्प्यात एकूण 8 पुलांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी देण्यात आली होती। मात्र त्यापैकी केवळ 4 पुलांचे काम अर्धवट अवस्थेत असून झालेलं कामही निकृष्ट दर्जाचे आहे। सध्या या पुलांचे काम पूर्णतः बंद अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे। दुसरीकडे सावळी ते केळझरा आणि सावळी ते उमरी हे अतिशय महत्त्वाचे रस्ते असून या मार्गावर सुरू असलेल्या कामातही मोठ्या प्रमाणात बोगस काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक संघटनांनी केला आहे। या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर सावळी सदोबा परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांबाबत स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रकरण उचलून संबंधित बांधकाम आणि प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। मात्र अद्यापही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं ठेकेदारांचे फावत असून या दुर्लक्षामुळे भ्रष्टाचार अधिक वाढत असल्याचं चित्र आहे।